राज्यभरामध्ये आज गुरुपौर्णिमेचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो। त्याचबरोबरीने अक्कलकोट नगरी देखील या ठिकाणी भक्तांच्या भावाने जे आहे ते या ठिकाणी दुमदुमून गेलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष महेशजी इंगळे सर आहेत। सर, खरं तर अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच रांगा लागलेल्या आहेत। गुरुपौर्णिमा आणि गुरुवार हा खरं तर अनोखा योग आहे। कसं पाहताय आणि काय एकंदरीत नियोजन आहे दिवसभराचं? नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि स्वामी समर्थ हे तर गुरूंचे हे गुरु आहेत आणि ब्रह्मांडाचे नायक असे समजले जातात। आणि त्याचाच एक भाग म्हणून श्री वटवी स्वामी महाराज मंदिरामध्ये या ठिकाणी गुरुपौर्णिमा नेहमीप्रमाणेच मोठ्या उत्साहात साजरी होत असते। आणि आज भाविकांचं दर्शन सुलभ होण्यासाठी प्रथमतःच 24 तासापैकी 22 तास मंदिर हे दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये पहाटे 2 वाजता मंदिर खुलं करून 4 वाजता काकड आरती, जी काकड आरती पहाटे 5 वाजता असते ती 4 वाजता करण्यात येत आहे। आणि त्यानंतर परत भाविकासाठी दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात येत असून 11:30 वाजता दररोज नैवेद्य आरती असते, ती 10:30 वाजता नैवेद्य आरती होऊन पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे। तसेच आज गुरुवारचा दिवस असल्यामुळं स्वामींचा वार आहे गुरुवार म्हणजे, आणि दर गुरुवारी या मंदिरामध्ये 8 ते 10 रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये पालखी सोहळा व आरती होत असते। तो पालखी सोहळा आणि आरती संध्याकाळी 7ला होऊन साधारणतः 8 ते 8:30पर्यंत हा सगळा पालखी सोहळा व शेजारती होऊन मंदिर पुन्हा भाविकासाठी दर्शनासाठी खुलं करण्यात येऊन जोपर्यंत पौर्णिमा आहे रात्री 12 वाजेपर्यंत तोपर्यंत मंदिर हे भाविकांसाठी स्वामी भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आणि भाविकांच्या सोयीसुविधेसाठी आणि भाविकांचं दर्शन सुलभ होण्यासाठी या ठिकाणी जे नित्यनेमाने होणारे जे अभिषेक आहेत ते अभिषेक बंद ठेवून जे स्वामी भक्त अभिषेकासाठी पावती करतील त्यांना तात्काळ प्रसाद देण्याचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। आणि भव्य असा शामियाना उभारण्यात आलेला आहे। पावसाचे दिवस असल्यामुळं पत्रा शेडची उभारणी करण्यात आलेली आहे। जाण्यासाठी एक मार्ग, येण्यासाठी एक मार्ग, पिण्याच्या पाण्याचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने श्री वटवी स्वामी महाराज देवस्थानच्या भक्तनिवास गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे। 12 ते 3 या वेळेमध्ये सर्व भाविकांना भोजन प्रसादाची देखील सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे। या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। खरं तर महिलांसाठी स्वतंत्र रांग देखील यावर्षी करण्यात आलेले आहे। अनोखा निर्णय आहे। अनेक चांगले निर्णय आपण घेतल्याचं पाहायला मिळतंय। भक्तांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे? वास्तविक पाहता आपल्याला सर्वांना माहीत आहे की स्वामींचं जी श्रद्धा आहे, जी म्हणजे शिकवण आहे, त्या शिकवणीनुसार जे स्वामी भक्त आहेत ते म्हणजे जास्तीत जास्त वाढतच आहेत। आणि त्याचं नियोजन बघता श्री वटवी स्वामी महाराज देवस्थान समितीने असा निर्णय घेतला की स्वामी भक्तांची जे महिलांची रांग आहे ती वेगळी असेल आणि पुरुषांची रांग गेल्या म्हणजे स्वामींचा जो 30 मार्चला जो प्रकट दिन झाला तेव्हापासून अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये दिवसेंदिवस सुधारणा करण्याचाच देवस्थान समितीचा मानस आहे। तर महिला देखील या निमित्ताने समाधान व्यक्त करण्यात येत आहे महिलांच्या वतीने। अशा रीतीने सर्व स्वामी भक्तांचं देवस्थान समिती सहकार्य यावं अशा प्रकारची मी विनंती करतो। आपण पाहतोय खरं तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत त्या अक्कलकोटमध्ये दाखल झालेले आहेत आणि वटवृक्ष देवस्थानच्या वतीने वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत त्या भक्तांसाठी या ठिकाणी उभा करण्यात आल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।